श्री स्वामी समर्थ. अमावस्या. कावळ्याला घराबाहेर खायला ठेवा ही एक वस्तू. कितीही प्रखर पितृदोष नष्ट होईल. घराची, मुलांची, पतीची जोरदार प्रगती होईल. श्री स्वामी समर्थ. नमस्कार रसिक श्रोते हो, तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. स्वामींच्या कृपेने आजचा हा दिवस तुम्हा सर्वांना आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ, हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते. मंडळी, येत्या 18 मार्च 2026 बुधवारी चैत्र महिन्यातील अत्यंत महत्त्वाची दर्श अमावस्या येत आहे. हिंदू धर्मात दर्श अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण ही तिथी पूर्णपणे आपल्या पितरांना समर्पित असते. जेव्हा आपण पितरांचे स्मरण करतो तेव्हा केवळ त्यांचे आशीर्वाद मिळत नाही, तर आपल्या आयुष्यातील अडथळे देखील दूर होतात. आध्यात्मिक शास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी सूर्याचा प्रभाव चंद्रापेक्षा अधिक प्रबळ असतो. त्यामुळे आपल्या मनावर ताबा मिळवणे आणि आत्मिक शक्ती जागृत करणे अधिक सोपे जाते. दर्श अमावस्या म्हणजे साक्षात पितरांचा आशीर्वाद मिळवण्याची सुवर्ण संधी. या दिवशी केले जाणारे तर्पण केवळ आपल्या पूर्वजांची तहान भागवत नाही, तर आपल्या घराण्यातील 7 पिढ्यांच्या दोषांचे निवारण करते. अनेकदा आपल्या मेहनतीला फळ मिळत नाही किंवा घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही. अशा वेळी या तिथीला पिंपळाच्या झाडाची पूजा करणे किंवा तिथे दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. पिंपळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा वास असतो. आणि अमावस्येला पितरही तिथे निवास करतात अशी मान्यता आहे. म्हणूनच या दिवशी केलेला एक छोटासा दानामुळे किंवा मंत्रोपचारामुळे तुमच्या कुंडलीतील राहू आणि केतूचे अशुभ प्रभाव सुद्धा शांत होतात. हा दिवस केवळ उपासनेचा नसून आपल्या कुळात प्राप्ती, कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आपल्या भविष्यातील प्रगतीचा मार्ग मोकळा करण्याचा दिवस आहे. असे मानले जाते की अमावस्येच्या दिवशी आपले पितृ मृत्यूलोकातून पृथ्वीवर आपल्या वंशजांना भेटण्यासाठी येतात. जर आपण त्यांना प्रसन्न केले तर घरादाराची भरभराट होते, पण जर पितृ तृप्त नसतील तर मात्र घरात कलह आणि आर्थिक चणचण भासते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा अचूक आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्हाला या अमावस्येला करायचा आहे. घराबाहेर कावळ्याला फक्त ही एक वस्तू खाऊ घाला. तुमच्या शत्रू तुमच्या समोर नतमस्तक होईल. 3 पिढ्यांचे काय तर 7 पिढ्यांचे पितृदोष क्षणात नष्ट होतील आणि पती मुलांची प्रगती पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल. ही वस्तू कोणती, ती कधी आणि कशी अर्पण करायची हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पितृदोषाची लक्षणे आणि महत्त्व सांगते, ऐका. मंडळी, अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की आपल्या मागे पितृदोष आहे का? जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, विनाकारण वाद होत असतील, मुलांचे विवाह जमण्यात अडचणी येत असतील किंवा घरातील सदस्य सतत आजारी पडत असतील, तर समजून घ्या की पितृदोषामुळे तुमची प्रगती खुंटली आहे. स्वामी समर्थांच्या काही भक्तांकडून अनेकदा सांगण्यात आले आहे, तेच मी तुम्हाला आज आवर्जून सांगते. लक्ष देऊन ऐका. देवांची सेवा करण्याआधी पितरांची सेवा करा. कारण ज्यांचे पितर तृप्त नसतात त्यांच्यावर देवही प्रसन्न होत नाही. पितृदोषाची मुख्य लक्षणे आणि त्यांचे परिणाम. केवळ आर्थिक चणचण नाही तर पितृदोष खालील मार्गांनी देखील दिसून येऊ शकतो, सांगते, ऐका. वंशवृद्धीत अडथळे. घरात मूल न होणे किंवा मुलांच्या प्रगतीत सतत अडथळे येणे हे
याचे प्रमुख लक्षण मानले जाते. स्वप्नात पूर्वज दिसणे. जर स्वप्नात वारंवार पूर्वज दिसत असतील किंवा ते काहीतरी मागत आहेत असे वाटत असेल तर ते पितृदोषाचे संकेत असू शकतात. अनामिक भीती किंवा नैराश्य. घरात सर्व काही असूनही मनाला शांती न लाभणे किंवा सतत नकारात्मक विचार येणे. काही साधे आणि प्रभावी उपाय सांगते, ऐका. शास्त्रानुसार पितृदोषाची तीव्रता कमी करण्यासाठी काही सोपे विधी करता येतात. अन्नदान. अमावस्येला गरजू व्यक्तींना किंवा प्राण्यांना, विशेषतः कावळा, कुत्रा, गाय, अन्न देणे अत्यंत पुण्यकारक ठरते. तर्पण विधी. वर्षातून एकदा तरी पितृपक्षात विधिवत श्राद्ध किंवा तर्पण करावे. नामस्मरण. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप किंवा दत्त कवच वाचल्याने पितरांना सद्गती मिळण्यास मदत होते. कारण भगवान दत्तात्रेय हे पितरांचे अधिपती मानले जातात. उपाय करण्याची विधी सांगते, ऐका. 18 मार्चच्या सकाळी लवकर उठून स्नान करा. स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल आणि काळे तीळ टाकायला विसरू नका. त्यामुळे अंगातील नकारात्मकता नष्ट होते. त्यानंतर आपल्या देवघरात नेहमीप्रमाणे पूजा करा. शक्य असल्यास देवांना पंचामृताने स्नान घाला. आता मुख्य उपाय सांगते, ऐका. आपल्याला एक विना मिठाची गव्हाची पोळी म्हणजेच चपाती तयार करायची आहे. लक्षात ठेवा, पितरांसाठी बनवल्या जाणाऱ्या त्या नैवेद्यात मीठ टाकू नका. सोबतीला पितरांना अत्यंत प्रिय असणारी तांदळाची खीर बनवा. तांदूळ, दूध आणि साखर वापरून बनवलेली ही खीर पितरांना तृप्त करते. 18 मार्च पितृदोष निवारण आणि पितृतृप्ती विशेष विधी. पितृदोषामुळे आयुष्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे. हा विधी भक्तिभावाने केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. ब्रह्ममुहूर्तावर स्नान आणि शुचिर्भूत विधिवत सुरुवात पहाटेपासून होते. 18 मार्चच्या सकाळी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल आणि काळे तीळ आवर्जून टाका. शास्त्रानुसार काळे तीळ हे पितरांना प्रिय असून ते शरीरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. स्नान करताना मनात असा विचार करा की माझ्या पूर्वजांच्या कृपेने माझ्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होत आहेत. देवपूजा आणि पंचामृत अभिषेक. स्नानानंतर शुद्ध वस्त्र परिधान करून आपल्या देवघरात जा. नित्यपूजा. रोजच्या प्रमाणे देवांची पूजा करा. दिवा, अगरबत्ती लावा. शक्य असल्यास बाळकृष्ण किंवा तुमच्या कुळदेवतेच्या मूर्तीला पंचामृताने दही, दूध, तूप, मध आणि साखर स्नान घाला. यामुळे वास्तूमध्ये सकारात्मकता वाढते. हा मुख्य विधी. पितृ नैवेद्य, खीर, पुरी आणि पोळी हा या विधीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पितरांना तृप्त करण्यासाठी नैवेद्य बनवा. काही नियम पाळणे आवश्यक आहे. बिना मिठाची पोळी. गव्हाच्या पिठाची एक छान पोळी तयार करा. लक्षात ठेवा, या पोळीत मिठाचा वापर अजिबात नका करू. पितरांच्या नैवेद्यात मीठ वर्ज्य मानले जाते. ही पोळी सात्विकतेचे प्रतीक आहे. तांदळाची खीर. पितरांना तांदळ अत्यंत प्रिय आहेत. दूध, तांदूळ आणि साखर वापरून सुगंधी खीर बनवा. तांदूळ हे चंद्राशी संबंधित असून ते मनाला आणि पितरांच्या आत्म्याला शांती देणारे मानले जातात. शुद्धता. हा स्वयंपाक करताना कोणाशीही वाद घालू नका किंवा मनात राग आणू नका. आनंदी मनाने बनवलेला घास पितरांपर्यंत लवकर पोचतो. नैवेद्य अर्पण करण्याची पद्धत. नैवेद्य तयार झाल्यावर तो खालीलप्रमाणे अर्पण करावा. पहिली पोळी गाईला. तयार केलेली बिना मिठाची पहिली पोळी आणि त्यावर थोडी खीर ठेवून ती प्रार्थना सर्वात प्रथम गाईला खाऊ घाला. गाईमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असे मानले जाते. कावळ्याला ग्रास. घराच्या छतावर किंवा मोकळ्या जागी कावळ्यासाठी नैवेद्याचा भाग ठेवा. कावळा हा पितरांचा प्रतिनिधी मानला जातो. पिंपळाच्या झाडाला जल.
शक्य असल्यास या दिवशी पिंपळाच्या झाडाला थोडे पाणी आणि काळे तीर अर्पण करा. फलश्रुती आणि प्रार्थना. हा विधी पूर्ण झाल्यावर दक्षिण दिशेला तोंड करून हात जोडून आणि म्हणा, हे माझ्या पूर्वजांनो, माझ्याकडून न कळत झालेल्या चुकांची क्षमा कर. हा नैवेद्य स्वीकारा आणि आमच्या कुटुंबावर तुमचा आशीर्वाद कायम राहू द्या. आमच्या प्रगतीतील सर्व अडथळे दूर करा. स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण पितरांना मान देतो तेव्हाच दैवी शक्ती आपल्यावर प्रसन्न होते. 18 मार्चचा हा उपाय तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणेल. एका ताटात ती पोळी घ्या, त्यावर थोडी खीर ठेवा, सोबत एका तांब्यात शुद्ध पाणी घ्या, 2 अगरबत्ती घ्या. तुमच्या घराच्या अशा जागी जा जिथे कावळे येतात, गच्चीवर किंवा बाल्कनीत. दक्षिणेकडे तोंड करून बसा. अगरबत्ती प्रज्वलित करा आणि मनोभावे ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. जर तुम्हाला तुमच्या पितरांची नावे माहीत असतील तर त्यांचे स्मरण करा. नसेल तर सर्व पितरांना उद्देशून प्रार्थना करा. त्यांना सांगा, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा. तुमची कृपादृष्टी आमच्या कुटुंबावर कायम ठेवा. त्यानंतर तो नैवेद्य आणि पाणी तिथेच ठेवा. कावळ्याने तो नैवेद्य ग्रहण केला तर समजा तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत. हा छोटासा पण अत्यंत शक्तिशाली उपाय तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणू शकतो. ज्या घराला पितरांचे आशीर्वाद लाभतात तिथे कधीही संपत्तीची किंवा आनंदाची कमतरता भासत नाही. त्यामुळे या अमावास्येला हा उपाय नक्की करून पहा. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.